हॅलो, नमस्कार ताईंनो, कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना? तर आज सकाळचे पावणे 8 वाजलेले आहे. तर मी आता योगाची तयारी करत आहे. मी आज सोमवारपासून योगा क्लास लावलेला आहे. तर आज मी योगाची तयारी केलेली आहे आता. तर हा माझा योगाचा ड्रेस आहे. तसं मी 1 वर्ष जिम केलेलं होतं. तर त्याचेच हे माझे पूर्ण ड्रेस माझे योगाचे जिमचेच आहे. तर आता हे मी योगामध्ये वापरत आहे. तर आता माझी तयारी वगैरे झालेली आहे. तर आता मी योगा क्लासमध्ये जात आहे. पण आज तुम्हाला मॅडमच्या सहमतीशिवाय मी काही तुम्हाला योगामधलं काही दाखवणार नाही आहे. पण मी आज जाणार आहे ते फक्त दाखवत आहे. तर चला आपण आता योगा क्लासपर्यंत फक्त तिथपर्यंत जाऊ. नंतर कधी एखाद्या वेळेस मॅडमची परमिशन घेईल आणि मग ते क्लास कसा वगैरे चालतो, कसं योगा वगैरे शिकवतात मॅडम ते दाखवणार. तर चला आपण आता जाऊ योगा क्लासमध्ये. उसने कान किया ना पता भी यही ना एक इसका करो तर ताईंनो, आता आम्ही दोघी बहिणी चाललो योगा क्लासला. मी आधी जिम केलं होतं म्हणून माझ्या तोंडामध्ये योगा जिमच आलं. तर आता ही अशी ड्रायव्हिंग करत आहे. हिच्यासोबत मी रोज आता योगा क्लासला जाते. तर आपल्या हेल्थच नाही दिलं होतं मी. आपल्या हेल्थची काळजी घेतलीच पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी योगा आधी मी 1 वर्ष झालं जिम केलं होतं आणि हिला 2 वर्ष झाली ही योगा क्लास करत आहे. तर मध्यंतरी आईचा पायाचं ऑपरेशन झालं, त्याच्यामुळे मग मी तिकडे राहावं लागत होतं म्हणून मी ते जिम वगैरे बंद केलं, कारण 15-15 दिवसाचा गॅप होत होता म्हणून. तर आता पुन्हा मी हिच्यासोबत योगा क्लास लावलेला आहे. तर आपल्या तब्येतीची काळजी घेणं हे आपली जबाबदारी आहे एक. जसं आपलं रोजचं रुटीन असते आपल्या दिनचर्याची, त्याचप्रमाणे आपलं हे आपल्या हेल्थची काळजी घेणं पण हे एक आपल्या रुटीनमध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे. तर चला आता भेटू नंतर. कधी दाखवेल तुम्हाला योगा क्लासमध्ये काय आम्ही योगा काय मॅडम वगैरे शिकवते ते. तर पुढे भेटू मग. तर आता आले आहे मी योगा क्लासमध्ये, पण हा चेंजिंग रूम आहे, तिथे काही योगा वगैरे होत नाही. तर तुम्हाला आता मॅट वगैरे दाखवत आहे मी. हे बघा, आणि हे बॉल्स वगैरे खेळण्याचे योगा करण्याचे. हा आता योगा वगैरे झाला, आता घरी चाललो आम्ही. तर योगाचा टाईम हा 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत असते. घरी जाऊन आता घरची कामे करायची आहेत. तर काल आमच्याकडे दिवसभर पाऊस होता म्हणून मी असे कपडे वगैरे स्टँड घरातच आणून घेतलं आणि घरातच कपडे वाळवले. असे सगळे कपडे वाळवत टाकले. तर आता बाहेर ऊन निघालेलं आहे, तर म्हणून मी हा स्टँड बाहेर काढून घेत आहे. उन्हात कपडे वाढले तर चांगले राहतात म्हणून आता हा स्टँड मी बाहेर काढत आहे, कारण बाहेर ऊन निघालेलं आहे. आज पाऊस वगैरे नाही आहे म्हणून हा स्टँड मी बाहेर उन्हामध्ये घालत आहे कपडे. तर ताईंनो, आता आम्ही चाललो डीमार्टला. तर काही किराणा वस्तू वगैरे संपलेल्या आहे घरच्या. तर हे बघा, आम्ही डीमार्टला तुमच्या ह्या पिशवीवरून तुम्हाला अंदाजच आला असेल का आम्ही किती वस्तू आणणार आहे डीमार्टमधून. तर चला आता भेटूया डीमार्टमध्ये.
ताईंनो, आता डीमार्टच्या आतमध्ये आमची एंट्री झालेली आहे आणि मी ह्या वस्तू घेण्यास सुरुवात केलेली आहे. तर चायपत्ती आधी आम्ही रेड लेबल चायपत्ती वापरतो, तर ती चायपत्ती घेतली आहे आणि ते बिस्किट घेतलेले आहे जे मला खूप आवडतात. तर डीमार्टमध्ये कशा सगळ्या वस्तू एकत्र मिळतात म्हणून ते घ्यायला आपल्याला सोपं पडतं. म्हणून आता इथे मूग घेत आहे, जे मी रोज मूग आपले मोड आलेले मूग टाकते भिजायला. तर भिजून मोड आलेले मूग फ्राय करून सुमेधला देते. आणि ते मी मखाने घेत आहे, कारण मखाने रोज सायंकाळी सुमेधला रोस्ट करून खायला देते, कारण मखाने हे पौष्टिक असतात म्हणून. तर इथे मखाने पण घेत आहे. पण आता ते त्याचं वजन केल्यावरच ते माहीत पडते. मी अंदाजेच भरत आहे सगळे वस्तू. आणि आता इथं सगळ्या वस्तू घेऊन झालेल्या आहेत. तर मी ट्रॉली घेऊन पुन्हा काही राहिले सुईलं काही घ्यायचं आहे का हे बघत आहे. तर आता ट्रॉली घेऊन निघालेली आहे मी इकडे पुन्हा वस्तू घ्यायला. तर खूपच गर्दी आहे डीमार्टमध्ये आणि वस्तू पण रिजनेबल मिळतात म्हणून सगळ्या लोकांना ते परवडण्यासारखं असते म्हणून खूप लोकांची गर्दी असते. आणि मला ते बिल पण मिळालं. तर आता बघा, झाल्या सगळ्या वस्तू घेऊन आमच्या डीमार्टमधून आणि आम्ही आता ते बिलिंग वगैरे झालं आणि मी आता बाहेर ट्रॉली घेऊन जात आहे. आमची जी कार बाहेर आहे, तर कारपर्यंत ह्या सगळ्या वस्तू घेऊन जायच्या आहे. तर म्हणून आता तिथून उतरली. आता सुमेध पॉपकॉर्न घेऊन आला. आम्ही खूप वेळचं गेलेलो होतो, तर आम्हाला भूक पण लागली. तर म्हणून सुमेधनी पॉपकॉर्न आणला आणि आम्ही सुमेध आता हा सुमेध कारपर्यंत ट्रॉली घेऊन आला आणि पिशवी पण काढत आहे. तर पिशवीमध्ये पूर्ण ते वस्तू भरून घेणार आहे आम्ही. तर आता ती पिशवी, बरं झालं आम्ही एवढी मोठी पिशवी घेऊन गेलो, कारण वस्तू पण तेवढ्याच घेतलेल्या आहे आम्ही. आणि तुम्हाला सांगितलं पण होतं का ते पिशवी एवढी मोठी कशी काय घेऊन चाललो ते. तर बघा, आता सुमेध हा पिशवीमध्ये पूर्ण त्या वस्तू टाकून घेत आहे. तर बरं झालं, मोठ्या पिशव्याच पाहिजे आपण, कारण डीमार्टला गेलो तर काही ना काही पुन्हा एक्स्ट्रा वस्तू घेतच असतो. तशा तर घेतल्या नाही पाहिजे, जेवढ्या आपल्याला आवश्यक आहे तेवढ्याच घेतल्या पाहिजे. पण मी पण तसंच करते, आवश्यकच वस्तू घेते. पण 2 महिने झाले आम्ही किराणा आणलाच नव्हता. तर त्याच्यामुळे कशा पुष्कळशा वस्तू घरच्या संपल्याच होत्या आणि ह्या आवश्यकच वस्तू होत्या आम्हाला. तसं एक्स्ट्रा वस्तू घेऊनही काय करणार आहे घरामध्ये, कारण ते वापरण्यातही आले पाहिजे. मग एक्सपायरी डेट वगैरे गेली तर पुन्हा अजून ते वापरण्यात येणार नाही. म्हणून आम्ही जेवढ्या आवश्यक होत्या तेवढ्याच घेतलेल्या आहे. आणि ह्या मग पूर्ण वापरून 2 महिने चालल्या तरी भरपूर होतात. तर अशा प्रकारे आता आम्ही पॉपकॉर्न खात आहे कारमध्ये बसून. सुमित पॉपकॉर्न घेऊन आला होता आणि आम्हाला भूक पण लागली होती, कारण दिवसभरातून सायंकाळी मग आम्ही सायंकाळचं काही ना काही नाश्ता करतो, जसं रोस्ट केलेले मखाने किंवा असं काही चहा बिस्किट वगैरे. ते काहीच खाल्लेलं नव्हतं. हा आल्याबरोबर आम्ही डीमार्टलाच निघून गेलो. मी तयारीच करून होती. तर मग खूप उशीर होईल म्हणून नाही का. हा आजचा दुसरा दिवस आहे. तर काल आम्ही सुमेध आणि मी डीमार्टला गेलो होतो. सुमेध ऑफिसमधून आल्याच्या नंतर 6 वाजता आम्ही डीमार्टला गेलो. रात्री 8:30 वाजता घरी आलो. त्याच्यामुळे मग स्वयंपाक वगैरे होता, त्याच्यामुळे मग मी काही तुम्हाला डीमार्टमधून आणलेल्या वस्तू काही दाखवल्या नाही. तर आज जे काही वस्तू आणलेल्या आहेत ते मी दाखवणार आहे. तर हे बघा, हे आहे अर्धा किलो मुरमुऱ्याचं पॉकेट आहे हे वाला, हे बघा. आणि ही 5 लिटरची फॉर्च्यून
तेलाची कॅन आहे. आणि हे खारीकचं पॉकेट आहे 500 ग्रॅमचं. तर आता ड्रायफ्रूट पण मी घेऊन आलेली आहे, कारण सकाळी आता मी योग क्लासला पण जाते आणि त्याच्यासाठी ड्रायफ्रूट भिजत घालणार आहे रात्री आणि सकाळी ते हेल्थसाठी खाणार आहे. हे तुरीची डाळ आहे. 114 रुपये किलो ही डाळ आणली आहे. आणि असे तीन प्रकारच्या म्हणजे 3 प्रकारच्या अशा डाळ आणलेल्या आहे. ही त्याच्यापेक्षा थोडी महागवाली आहे. तर ही आहे 126 रुपये 50 पैसे किलोची डाळ आहे. आणि हे मूग आहे. हे म्हणजे मोड आलेले मूग सकाळी सकाळी सुमेधाने मी हे खाते, त्याच्यामुळे हे मूग पण एवढे सारे घेऊन आलेले आहे. आणि हा चॉपर बोर्ड आहे. भाजी कापायला आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा चॉपर बोर्ड घेऊन आलेली आहे. मीठ बिस्किट आहे. बिस्किट मला आवडतात म्हणून मी माझ्यासाठी घेतलेले आहे. हा जाड पोहा आहे, पोहा बनवासाठी. आमच्याकडे जास्त पोहा बनत नाही, त्याच्यामुळे थोडंसंच घेऊन आलेली आहे. आणि हे बिस्किट मला आवडतात म्हणून हे बिस्किट माझ्यासाठी आणलेले आहे. आणि हा रीन आला आहे. आमच्याकडे व्हाईट कपडे पण धुतल्या जातात, त्याच्यामुळे हे व्हाईट कपड्यासाठी रीन आला आणला आहे. हे टाटा मिठाचं पॉकेट आहे. हे मुगाची डाळ आहे. माझ्याकडे घरी होती आधीची मुगाची डाळ म्हणून मी हे 500 ग्रॅमच आणलेली आहे. आणि हे 3ऱ्या नंबरची डाळ आहे. ही थोडी त्याच्यापेक्षा महाग आहे. म्हणजे ही एक पहिल्यांदा दाखवली ती थोडी कमी रेटची होती, नंतर दुसऱ्यांदा दाखवली ती थोडी जास्त रेटची. आणि हे 120 रुपये 50 पैसे म्हणजे मीडियम रेटची ही डाळ आहे. आता ह्या चवीला कशा लागतात त्या 3 डाळी मी बनवून पाहणार आहे. आणि हे मखाणे आहे. ते सुमेधला रोस्ट करून मखाणे खायला देते ऑफिसमधून आल्यावर. तर हे 500 ग्रॅम असे काजू आहेत. मी त्याच्यासोबत ड्रायफ्रूट पण आणले होते, तर हे काजू आहे. आणि हे बदाम थोडेसेच घेऊन आले, कारण मग खराब मागच्या वेळेस खूप सारे बदाम आणले होते मी, तर ते खराब झाले होते म्हणून मी आता जास्त आणले नाही, थोडे थोडे आणले, नंतर आणताच येते मग. आणि हा 500 ग्रॅमचं पॉकेट आहे जिऱ्याचं. आणि हे तीळ आणले, जसं काय म्हणतात मेथीचे पराठे, आलूचे पराठे बनवते त्याच्यामध्ये हे टाकते तुम्ही, त्याच्यासाठी थोडे तीळ आणले. आणि हे आता चिमटे, स्टीलचे चिमटे आणले आपल्याला लावायला. हे सुमितच्या स्प्रे बॉटल आहे ह्या. आणि हे चहा गाळणी एक, माझ्याकडे एक चहा गाळणी, तशा 2 चहा गाळण्या आहे, पण एका चहा गाळणीचा तो दांडाच तुटून गेला होता म्हणून ही चहा गाळणी आणली. हे सुमितचंच आहे वाटते स्प्रे बॉटल. हा हेड अँड शोल्डर शॅम्पू आणला. हे डेटॉल बॉटल कपड्यांमध्ये वॉशिंग मशीनमध्ये टाकायला. आणि हे एक जिऱ्याचं पॉकेट आणलं, कारण मसाला वगैरे बनवायचा आहे मला, धने जिऱ्याचं पूड बनवायचं आहे म्हणून हे पुन्हा 500 ग्रॅमचं हे जिऱ्याचं पॉकेट आणलं. हे ब्लू ब्रॉनचं रेड लेबल चायपत्ती 1 किलोचं आहे. 400 ग्रॅम धन्याचं पॉकेट आहे. शेंगदाणे आणले आहे. आणि हा पिस्ता 400 ग्रॅम. आणि हे लॅट्रिन धुवायला सेनी फ्रेश आणलं आहे, याच्यावर हे फ्री मिळालं आहे. आणि सेनी फ्रेश हा एक सेनी फ्रेशवर हा एक सेनी फ्रेश फ्री मिळालेला आहे, तर हा असा फ्री ऑफर होता. आणि वॉशिंग मशीनचं लिक्विड आहे, मी लिक्विडच वापरते आणि पावडर वगैरे काही वापरत नाही, तर हा लिक्विड आहे वॉशिंग मशीनसाठी. आणि हे मिक्स डाळ आणली आहे. कधी कधी मिक्स डाळ पण खाल्लं पाहिजे, याच्यात पण पौष्टिक असं असते.
आणि भांड्यासाठी हे विम साबण आणले आहे. तीन आणलेले आहे. भांडे घासायला घासणे आणले आहे 3. आणि हा दोशाचा तावा आणला आहे. माझ्याकडे जुना दोशाचा तावा आहे, पण आता तो खराब झालेला आहे, म्हणून हा एक दोशाचा तावा आणलेला आहे. अक्रोड आणलेले आहे आणि ही विलायची. आणि साखर किलो 600 ग्राम साखर आणलेली आहे. तर हा एवढा सारा किराणा वस्तू आणलेला आहे. तर तुम्हाला म्हटलं होतं का एवढा मोठा झोरा घेऊन चालली मी, तर हा एवढा झोरा त्याच्याने सामानाने भरला होता. तर हाच होता डीमार्टचा खरेदी. तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. नवीन ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.